तर नारी शक्ती वंदन हे भाजपचं ढोंग आहे। संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलाय। महिला आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका नकारात्मक नाही, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं। भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे। नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्याने बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं। आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल। 131वी दुरुस्ती ही पूर्णपणे धुळफेक आहे। ही धुळफेक करणारी आहे आणि या देशातील लोकशाहीवर घाला घालणारी आहे असा आमचा आरोप आहे। महिलांशी आजही आरक्षण देऊ शकतात, ती घटना दुरुस्ती झाली आहे। त्या घटनेनुसार आहे त्या मतदारसंघामध्ये पुढच्या 29 मध्ये लागू करण्याची, तर सगळ्या विधानसभेमध्ये लागू करा। जे पुढे निवडणुका येतात त्यामध्ये 33% आरक्षण लागू करा अशी आमची भूमिका आहे। त्यावर ठाम आहे काँग्रेस। त्यामध्ये कुठेही आमची भूमिका महिला विरोधी नाही।